तुम्ही डाएट करत आहात, गोड खाणं बंद केलं आहे, तेलसुद्धा कमी केलं आहे, वॉकिंग सुरुवातीला 2 ते 3 किलो वजन कमी झालं. पण आत्ता वजन जिथे आहे तिथेच थांबलेलं आहे. ना कमी होतं आहे ना वाढतं आहे. मग प्रश्न, डाएट करूनही वेट लॉस थांबतो का? नमस्कार मित्रांनो, मी शिवराज बिझी बट फिटकडून. आज आपण याचं खरं कारण समजून घेणार आहोत. कारण हा फेज जवळजवळ प्रत्येकाला येतो, पण कुणी त्यामागचं विज्ञान किंवा सायन्स सांगत नाही. आता याच्यामध्ये आपण पाहूया की वेट लॉस अडकते म्हणजे नेमके काय होते. जेव्हा तुम्ही डाएट सुरू करता तेव्हा बॉडी लगेच रिस्पॉन्ड करते. वॉटर लॉस, शुगर कंट्रोल, डायजेशन चेंज म्हणून सुरुवातीला वेट पटकन कमी होते, जे तुम्हालासुद्धा जाणवते. परंतु काही दिवसानंतर बॉडी ॲडजस्ट करते आणि वेट लॉस स्लो होते आणि मग स्टॉप होते. यालाच म्हणतात वेट लॉस अडकणे किंवा वेट लॉस थांबणे. मग डाएट करूनही वजन का थांबतं, असा जर प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेटाबॉलिझम स्लो होतो. लाँग टाईम कमी खाल्लं की बॉडी सर्वायवल मोडमध्ये जाते आणि त्याचा रिझल्ट असा होतो, कॅलरीज बर्न कमी होतात आणि फॅट स्टोरेज मात्र जास्त होते. आणि त्यासोबत सेम डाएट असेल तर सेम रिस्पॉन्स मिळतो आपल्याला शरीराकडून. आपले शरीर स्मार्ट आहे. दररोज सेम डाएट घेतले की बॉडी त्याला ॲडॉप्ट करते आणि फॅट लॉस थांबतो, म्हणून वजन कमी होत नाही. नंतर हार्मोनल ॲडॅप्टेशन होतं, म्हणजेच डाएट करताना जे काही हार्मोन्स असतात, लेप्टिन कमी होतं, ग्रेलिन वाढते, कॉर्टिसॉल वाढते. हे सगळे हार्मोन्स वेट लॉस स्लो करतात. पुढचा मुद्दा येतो ज्याच्यामध्ये मसल लॉस. एक्स्ट्रीम डाएट जर केलं तर त्याच्यामध्ये मसल लॉस होतो. मसल कमी असतील तर मेटाबॉलिझम कमी होते आणि मेटाबॉलिझम कमी झाले तर वजन स्टक होते. पाचवा मुद्दा याच्यामध्ये आहे गट हेल्थ डिस्टर्ब होते. लाँग डाएटिंगमुळे काय होतं, लाँग डाएटिंगमुळे डायजेशन वीक होते, कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग आणि गट वीक असेल तर फॅट बर्न होत नाहीत. आता याच्यामध्ये काही वॉर्निंग सिग्नल आहेत. हे तुमच्याकडे असतील तर वेट स्केल म्हणजे वजन काटा हलतच नाही. बेली फॅट जे आहेत ते तसेच राहतात. ही काही लक्षणं मी सांगतो ज्याच्यामध्ये बेली फॅट तसंच राहते, थकवा वाढतो, क्रेविंग्स वाढतात, मूड स्विंग. तर डाएट चुकत नाही, स्ट्रॅटेजी चुकते. आता हे जे काही वजन थांबलेलं आहे तर ते योग्य कसं करता येईल. वेट लॉस पुढे नेण्यासाठी तुम्हाला फोकस करायचं आहे मेटाबॉलिझम ॲक्टिवेशनवर, कार्ब सायकलिंग किंवा डाएट व्हेरिएशनवर, गट हिलिंगवर, स्ट्रेंथ बेस्ड ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे, हार्मोन बॅलन्स होणं गरजेचं आहे, त्यासोबत प्रॉपर रिकव्हरी स्लीप. जेव्हा बॉडी रिसेट होते तेव्हाच वेट पुन्हा कमी व्हायला सुरुवात होते. अनेक लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात मी डाएट केलं पण वजन काही ठराविक मर्यादेच्या पुढे कमी होत नाही. आम्ही डाएट बदलत नाही तर आम्ही बॉडी सिस्टीम रिसेट करतो, ज्याच्यामध्ये गट ठीक, मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह, हार्मोन्स बॅलन्स आणि साहजिकच वजन काटा जो तुमचा अडकलेला आहे एका ठिकाणी तर तो ब्रेक होतो, वजन कमी व्हायला सुरुवात होते. जर तुमचंही वजन एका ठराविक मर्यादेच्या पेक्षा कमी होत नसेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप रिसेट ॲप्रोच गाईड करेन. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण वेट लॉस म्हणजे फक्त डाएट नाही तर बॉडी सायन्स समजून काम करणं आहे. धन्यवाद.